सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचे माहेर घर सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचे माहेर घर सह्याद्रीचे डोंगर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचे माहेर घर सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचे माहेर घर साक्षात डोळ्याचा परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर सिंधुदुर्ग शोभे आपल्या फणसाच्या बागानी कोकणाचा पायार तिला देव दैवतानी कोकणाचा पायार तिला देव दैवतानी कोकणाचा पायार तिला देव दैवतानी सिंधुदुर्ग शोभे आपल्या फणसाच्या बागानी कोकणाचा पायार तिला देव दैवतानी कोकणाचा पायार तिला देव दैवतानी कोकणाचा पायार तिला देव दैवतानी राखीला हवाल दशावतारा भजनानी देवा कोकण आपलं आता बोले मालवाणी देवा कोकण आपलं आता बोले मालवाणी देवा कोकण आपलं आता बोले मालवाणी विकू नका जमीन फार नाहीतर हो आपण विकू नका जमीन फार नाहीतर हो आपण सांगे राजेश बोलकर सांगे राजेश बोलकर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर 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 कोकण एक नंबर कोकण एक नंबर जय कोकण माणूसकडे होता कोणाला बार बार दिन ये आए 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 तुम जियो हजारों साल ये आए तो हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. बार बार दिले आए, बार बार दिले आए, बार बार दिले आए, बार बार दिले आए. तुम जियो हजारों साल मेरी Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday.
परफॉर्मन्स ऐकलो नक्कीच या कलियुगाला या मान्य करून झाला प्रत्येका खरोखरच कलियुग गेलेला हो. ह्या बुवानी सांगितल्याने आमची सुतार बुवांची शाळा ठीक आहे हरकत नाही लयबद्ध तालबद्ध त्यांच्याकडून शिकलं पाहिजे आपण. त्यांनी सांगल्याने माझी शाळा नाही माझा विद्यापीठ आहे. पण माका आता एक गोष्ट सांग तुझ्या आहे त्या विद्यापीठात ती मिमिक्री तू आवाज काढू तुका पाटील बुवानी शिकवल्याने का मुंगेकर बुवानी. आणि खरोखर तुका सांगतोय गैला खरोखर आवाज जप खरोखर आवाज जप कारण ही जी भजन संस्कृती आहे ना ती तुझ्या आवाजावर डिपेंड आहे. बरोबर आमच्या दोघांचा काही एक उपयोग नाही. बरोबर काही एक उपयोग नाही. जी संस्कृती आहे ना ती तुझ्यावरच आहे भजन संस्कृती. आणि तुम्ही पण बुवा माका सांगतात हयतो तो राग आळवलं भूपेश्री थोडस भूपेश्री वाटलं मग त्यांनी तो सुरुवातीक यमन आळवलं तर तुमका पुरं वाटलं असतं. माझं थोडं भूपेश्री म्हणजे त्यांचं पुरं यमन तुमका पटलं असतं अक्षरशः. आणि काय कर्म माझा मला ते का आणि सांगतास गोरख कल्याण ह्यो राग फक्त ना बऱ्याच जणांनी सांगल्याने पण जोईल बुवा तुम्ही खरोखर तुमची केड केल्याने मुंगेकरांचं नाव घेतलं आणि तुमका सांगल्याने राग वळखा त्याका तुम्ही राग वळखा म्हणून सांगता त्याका एका तो आवाज काढा आणि तो सांगा हे वळख म्हणून रागाचा आणि त्याचा जवळजवळ संबंध काय परिस्थिती आहे बरोबर. आणि त्याचा तुम्ही चढवता काय आजचा भजन त्या देवाची इच्छा होती इथपर्यंत ठीक आहे देवाची इच्छा होती पण ह्या मंडळात आज ह्या स्थानावरती तुझा भजन होताच होता ह्या देवाच्या हातात होता. देवाच्या हातात नव्हता तुमच्या आणि माझ्या हातात होता. तुम्ही सांगता त्याला चढवता देवाची इच्छा होती त्याच्या हातात नाही तुमच्या आणि माझ्या हातात होता. त्याचा ते तर एका अभंगार पाटे होते घराकडे एक अभंग मन बिदागी आणि घराकडे जा. पण बुवा खरोखर होईल बुवा इकडे बघा आम्ही दोघं जणांनी माघार घेतली ना म्हणून तुमका हय बारी करू गावली पण तुमका मी मानलंय खरोखर देवा शपथ मानलंय. ओ एका तो शिनपणांना घराकडे गेलो असतो पण तुम्ही जाग्यात ते हल्लाच काय खरोखर देवा शपथ. अरे बॅनरवर दोघा जणांचा फोटो हा आणि त्याच्यावर तू सांगतो काय जवळजवळ 13 का 18 बारी करून येतोय मागची एक बारी घालायची ना ते बॅनरवर फोटो काढतो तो त्याची लाज ना. मी सांगलोय माटवाळ चढात म्हणून हे एका वांडर वरान मोकळे झाले. परिस्थिती आहे बरोबर देवा शपथ. तरी पण आजच्या तुझ्या परफॉर्मन्सला ना 10 पैकी 10 देव पाहिजे बरोबर. त्याका तुझं भजन ऐकायला नाही बॅनरवर फोटो नाही तरी पण तू थांबलंस म्हणून तुला 10 पैकी 10 देव पाहिजे. बाकी काय असू दे बुवांच्या दोन्ही मुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरोबर. बुवा तुमच्यापेक्षा जबरदस्त आवाज आहे फक्त तुमच्या विद्यापीठात त्यांना घेऊ नको. तुमच्या विद्यापीठात त्यांना घेऊ नको बरोबर. तो अक्षय मगाशी हैराण झालो. विशाल बुवांकडे असतात विशाल बुवांकडे असतात म्हणजे नक्कीच प्रगती होतील. एकदा जोरदार करू तुमच्या भावी वाटचालीसाठी लागला शुभेच्छा देतो. यांच्यापेक्षाही तुम्ही नाव उज्ज्वल करा फक्त यांच्याकडे बघायचं नाही. तुम्ही जास्तीत जास्त 4 आवाज काढू शकता त्याच्यावर काय नाही. तो अक्षय मिस्त्री मगाशी हैराण झालो रे सम येता सारखी हरकत नाही पण 5-50 वर्षांत होत आला हाय रे बाबा बरोबर. आणि काय काय बरेच मुद्दे त्यांनी सांगल्यानी मी काय म्हणते बुवा ठीक आहे आमच्या दोघांची बारी आजच्या ठिकाणी ठरली. बारी ठरली तुम्ही म्हणताच मागा घाबरलास म्हणून तुम्ही बोललात असं नाही बुवा. तुम्ही ह्या क्षेत्रातले नावात दिले बुवा असं तुमका ठरवल्याने असत कोणी माहिती नाही त्याचा पत्तो सुद्धा नाही कोणी ठरवल्याला तो.
जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. देवावरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. देवावरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. हिमदरीच्या कंटाळाया, कंटाळाया, कंटाळाया. हिमदरीच्या कंटाळाया, यमुनेचे पाणी माझा जय महाराष्ट्र. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. तुझी मुळी गळगळणाऱ्या नभा. आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जिवा. सह्याद्रीचा सिंहगड नको, प्रियकर जातो, प्रियकर जातो. सह्याद्रीचा सिंहगड नको, शिवशंभू राजा. दरी दरीतून कालवंदना महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. गरजा विजयासारखी तलवार चालवून गेला, इंद्रियाच्या जाळाने हिंदुस्थान हलवून गेला. वाघ नकाने अफजल खानाचा कोटा बाहेर घेऊन गेला आणि मुलगाई बावळ्याला घेऊन लाखो सैताना लढून गेला. आणि स्वर्गात गेल्यानंतर देवाने सुद्धा ज्यांना झुकून मुद्रा केला असा एकच मर्द मराठा माझा शिव होऊन गेला, शिव होऊन गेला, शिव होऊन गेला. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. प्रेमावर वरवलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं. हो ते काय एन्जॉय करून दे बरोबर. आता त्यांचं प्रेम नुसतं उभारून येता हरकत नाही. बरोबर मगाशी मी सांगले ना तुमका आपल्या माणसाचं कौतुक करू भया. त्या गुलाबान सुद्धा तसाच मनावर घेतलेलो. जवळजवळ म्हणाक लागलो 20 वर्ष लग्नात झाली. कधी कधी घराकडे जाऊन बायकोचं कौतुक करूक नाही. मी मगाशी सांगले ना आपल्या माणसाचं कौतुक करू भया. ह्यांना मनावर घेतल्याने घराकडे गेलो आणि बायकोन जेवणाचं ताट वाढलंय. जेवणाचं ताट वाढल्यावर पहिलंच भाकरीचं तुकडो मोडले आणि भाजी बुडवल्या आणि पहिलंच घास तोंडात घातल्याबरोबर नुसतं कौतुकाचं वर्षाव चालू केल्याने गो. म्हणाल गो 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 काय तुझ्या हातात चव हवं. जी काय भाजी केलंस ना 20 वर्षात अशी भाजी खाल्ली नाही अशी एक नंबर भाजी केलंस. त्यावरून ती भडाकली हो, भडाकली. जा काय हातात गावात फेकून मारून लागली जोईला. जोईल बोल जा काय गावात लाटणं असंजे पळपाट असंजे तो पण होतो ना रे. काय गावात धरून फेकून मारू लागली. फेकून मारू लागल्यावर हो भडाकलो. अरे 20 वर्ष आपल्या लग्नात झाली कधी तुझा घराला कौतुक करूक नाही. काल वंदने बुवाची भाडी ऐकली आणि तुझं घराकडे येऊन कौतुक कर देतो तू माझा भांडी फेकून मारतो. त्यावर ती भडाकली. अरे 20 वर्ष आपल्या लग्नात झाली तुका तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ करून घातले पण कधी भंगला माझा कौतुक करूक नाही. आणि आज घराकडलो गॅस सरलो म्हणून शेजारच्या परबिणीची भाजी आणून तुका घातली तर ती तुका गोड लागली. बाबा आमका पण साधारण जमता तुझ्या इतके नाही. तुझा काय विद्यापीठातला शिक्षण आहे ना. मी आहे त्या गावठी शाळेतलो. खुडीच्या मा बरोबर आहे. हेंका भारी सांगलं तुला. तुमची पेटी एका स्वरात कमी आहे पण ते खैचे स्वर लावतात ते तरी म्हणून.
ती पेटी स्वरात कमी असेल नाही पण ते दैवत पर्यंत जातं तू निदान आपलं ग पर्यंत तरी जाणार गंधा हो तुमका सगळा पट्टा आहे त्या चालला आता काय तुमका सांगता आता तुमका पट्टा लागला तुमचं देवगडवालो हा ना तो प्रेमावर भरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं गद्दारी करून तूच म्हणशी गद्दार मला गद्दारी करून तूच म्हणशी गद्दार मला पाकरा या ठिकाणी जुनी नवीन गाणी आहेत ती घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्या माध्यमातून गजराकडे वळतोय. रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते डोळ्याचा डोळा तुला खायला देते डोळ्याचा डोळा तुला खायला देते पाण्याला देते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाळा अरे मी पाण्याला
भिंती बघा ते पडले या भारत मराठाची सैन्यांच्या मधोमध केवळ मुठभर पावलं घेऊन छत्रपती शिवाजी महाराज लाल महालात घुसले आणि शाहिस्ते खानाची बोट छाटून एकही मावळा न गमवता छत्रपती शिवाजी महाराज लाल महालातून बाहेर पडले. म्हणजे जास्तीत जास्त सैन्याचा कमीत कमी सैन्याने कमीत कमी वेळेमध्ये केलेला हा एकमात्र पराभव आहे मंडळी. म्हणून इतिहास सुद्धा पुटपुटला. कारण शाहिस्ते खानाला वाटलं आज बोट छाटली गेले उद्या मुंडक छाटलं जाईल म्हणून शाहिस्ते खानाने दिल्लीतून पळ काढला त्या लाल महालातून. म्हणून इतिहास सुद्धा पुटपुटला. काय पराक्रम बघून तोंडात मोठे घालणारे अनेक असतात पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे फक्त मराठीच असतात. मराठीच असतात. शिवबा संकेची सीने ते मावळले लढता लढता झालं भिंती बघा ते पडले या भारत मराठाची हो या भारत मराठाची रायगड किल्ला महाराजांचा आहे. रायगड किल्ला महाराजांचा आहे. रायगड किल्ला महाराजांचा आहे. गीत सामील निघालो चालत मी शिर्डीला आलो गीत सामील निघालो चालत मी शिर्डीला आलो चरणावरी तुझा साई नका तुझवी ना कोणी राखला चरणावरी तुझा साई नका तुझवी ना कोणी राखला चरणावरी तुझा साई नका तुझवी ना कोणी राखला. गीत सामील निघालो चालत मी शिर्डीला आलो. गीत सामील निघालो चालत मी शिर्डीला आलो. चरणावरी तुझा साई नका तुझवी चरणावरी तुझा साई नका तुझवी ना कोणी राखला चरणावरी तुझा साई नका तुझवी ना कोणी राखला. मला न्यावयाला श्री साईनाथांची गाडी गुंगराची आली गाडी गुंगराची गाडी गुंगराची आली गाडी गुंगराची गाडी गुंगराची आली गाडी गुंगराची. शब्दाचा मुळी आघाडीची ताल शब्दाचा पुरी या गाडीची ताल शब्दाचा पुरी या गाडीची ताल. साई म्हणत कमाली साई म्हणत कमाली करे साई म्हणत कमाली करे. आठवण झाली मला शिर्डी माहेराची गाडी गुंगराची आली गाडी गुंगराची 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 गाडी गुंगराची आली गाडी जय जय श्री राम. मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. झाले पटल नवपिता कणकवली कसाला कंदवली कसाला आली कसा कंदवली कसाला आली कसा. थोडाळ पावशी पंडुतिका थोडाळ पावशी पंडुतिका पुणे मालवण किनार पट्टा पुढे मालवण किनारपट्टा पुढे मालवण किनारपट्टा. गौरी गणपती आणून पुरती
साहेबांचा तो खास मनोर दादाला नावास राजसाहेबांचा तो खास मनोर दादाला नावास राजसाहेबांचा तो खास मनोर दादाला नावास गावात एकच वाला मनोर दादा या ठिकाणी मनसेवरती गाणं आहे रेडी ते नक्कीच अभंग नंतर घेण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. कशी नवलाई शिवअवतारी तुझी पार्वती अरे तीच ही बानू कशी हरली त्याची मती एक मनात इच्छा होती कधी होईल खंडोबाची कारभारी झाली बानू धनगरी खंडोबाची कारभारी झाली बानू धनगरी भक्त माझ्या प्रल्हादाला विरोध केला नाम जपाला सरोदित नारायण मुखाला नाही कधी फुटले ते भक्तांमध्ये श्रेष्ठ भक्त म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो तो म्हणजे भक्त प्रल्हाद. एका दैत्य कुळात त्याचा जन्म झाला पण जन्मताच मुखामध्ये नारायण नामाचा जप. पण वापरा ते पटलं नाही. त्याने काय केलं त्याला कड्यावरून ढकलून दिलं. उकळत्या तेलात भजी तळतात तसं तळल्याने एवढंच नव्हे तर हत्तीच्या पायाखाली सुद्धा दिल्या पण त्यातून सुद्धा तळला का त्याच्या मुखामध्ये अखंड नारायण नामाचा जप होता. म्हणजे थोडक्यात काय देव तारी त्याला कोण मारी. म्हणजे त्या युगामध्ये बाप मुलगा नामस्मरण करत होता पण ते बापाला पटलं नाही. आणि आताच्या कलियुगात जर फाटफटी उठान जर बापाचीच रामराम चालू केलं ना तर रातभर इंस्टा आणि व्हॉट्सअपवर असणाऱ्या पोरांना पटत नाही. मुंबई सारख्या ठिकाणी सकाळीच्या देवाऱ्यासमोर बोलवलं बापूस आणि रामराम म्हणा करून 6 वाजता त्या पोराची झोप मोडवता. मग तो सांगता रामराम म्हणा जा तर ते एखादा राम मंदिरात जा पण होय आमची झोप मोड करू नको. ही सध्याची मुंबईची परिस्थिती आहे. आज बघा ना काय झालंय. आई आणि बाबा हे शब्द जवळजवळ प्रत्येक घराघरातून कालबाह्य झालेले आहेत आणि त्याच्या जागी प्रत्येक घरामध्ये कुठल्या शब्दाने एंट्री घेतली आहे तर मम्मी मॉम डॅड आणि दोघांचा पण जिवंतपणे मॅड करून टाकतो तो. खरोखर बघा ना तुम्ही इंग्लिश डिक्शनरी जर ओपन केलात ना तर त्यामध्ये क्लिअर लिहिलेलं आहे MUMMY म्हणजे मेलेल्या माणसात जास्त दिवस ठेवतात त्याला मम्मी म्हणतात. म्हणजे थोड्या दिवसांनी परिस्थिती काय होतली मम्मी म म्हणतले डॅडी द म्हणतले आणि दोघांचा जिवंतपणे मेलला वडा करून मोकळे होते.
ओ आई हाक मारता क्षणी जिच्या वात्सल्याला पाजर फुटतो ती आई. आई म्हणजे सामान्य नाही. आई आणि बाबा या शब्दांमध्ये तेवढी ताकद आहे आपली मराठी भाषा. आज इंग्रजी भाषेने आपल्याला काय दिलंय? ऍपल पासून सुरुवात होते आणि झेब्रापर्यंत आणून सोडते. म्हणजे फळापासून सुरुवात झाली जनावरापर्यंत आणून सोडल्या. पण आपली मराठी भाषा अमृताची पै जिंके ही मराठी भाषा. ज्ञानोबा माऊलींनी सांगितलं मराठी भाषा अ पासून सुरुवात झाली म्हणजे अज्ञानापासून शेवटचं अक्षर ज्ञ आहे म्हणजे ज्ञानापर्यंत नेऊन सोडते ती मराठी भाषा आहे. म्हणजे आई सामान्य नाही. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचं उद्धारी. म्हणून शिकावयाच्या आधी म्हणूया आई. पण हे शब्द आता जवळजवळ कालबाह्य झालेले आहेत. पूर्वी बघा ना आई वडील आपल्या मुलांची नावं ठेवायचे काय? आत्माराम, तुकाराम, सहदेव, नारायण. आईने जर मुलाला हाक मारली नारायणा कांदे हाड, नारायणा बटाटे हाड, नारायणा ह्या हाड ता हाड म्हणता म्हणता नारायणाची माझ्यासारखी हाडाबाहेर पडत. पण नकळत त्या आईच्या मुखातून नामस्मरण व्हायचं ही त्याच्या मागची भावना होती. पण आता काय परिस्थिती लिहा नावा ठेवताना ठेवतात चांगली पण हाक मारताना चिंकी पिंकी भिक्कू विकी मोठं झालं का इडी फुकी. ही परिस्थिती आहे. आज महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. आणि हे मगाशी जे राज्यगीत गायलं त्याला राज्यगीताचा महाराष्ट्र गीताला राज्यगीताचा दर्जा दिलाय. पण प्रत्येकाने ओळखलं पाहिजे की घराघरामध्ये आपली मराठी संस्कृती मराठी बाणा ही आपली परंपरा. प्रत्येक घरामध्ये मराठी भाषा किती आपण बोलतोय हे प्रत्येकाने ओळखलं पाहिजे. त्या दिवशी एक बापूस आपल्या झिलात घेऊन माझ्या भजनात दिलो. म्हणायला लागलो काय करा पण माझ्या झिलात तुमच्या भजनात घ्यावा. मी म्हटलं तसं नसतं काका त्या कधी मुळात आवड लागतं. उभा घेतलो आणि 200 घरी म्हणजे उगाच आपलं येतो काय हरकत नाही म्हणत राहिलो काही करा पण त्याका तुमच्या भजनात घ्यावा. मी म्हटलं हो भजनात घ्यावा पण भानगड काय म्हणाक लागले ते हल्ली तो व्यसनाधीन झालो. व्यसनाच्या आहारी गेलो काय करा आणि तुमच्या भजनात घ्यावा. त्या काकानी त्याका माझ्या ताब्यात दिल्याने आणि ते आपल्या कामाक निघून गेले. हो कामाक निघून गेल्यावर ह्यानं आपलं खिशात हात घातल्या आणि विमलची पुडी काढल्या. विमलची पुडी काढल्या त्याच्यात मसाला टाकला आणि आपलं हलवू लागलं. मी म्हटलं अरे आता बापूस मोठ्या विश्वासाने तुका माझ्या ताब्यात देऊन गेलो. अरे निदान त्याची नाही माझी तरी ठेव. म्हणाक लागलो मी कोणा घाबरत नाही. वा बापाशी तर मुळीच घाबरणे नाही. घाबरणे नाही म्हटल्याबरोबर नेमको गल्लीच्या तोंडासून बापूस येताना दिसलो. बापूस येताना दिसल्यावर ह्याना ती पुडी भरलेली हलय होतं. ती पुडी घेतल्या आणि परत खिशात दडवल्या. मी म्हटलं अरे आता मोठेपणा सांगा होतो मी कोणा घाबरत नाही बापाशी तर मुळीच घाबरत नाही. म्हटलं ही पुडी घेता दडवतं. ओ वा बापाशी घाबरा ही पुडी मी दडवणार नाही. ही खाताना जर त्यांना बघल्यांना तर ह्याच्यातली अर्धी तो मागतो. म्हणजे ही परिस्थिती आहे. बापूसांचं असं असतात तर जिल्हाकडून आपण अपेक्षा कशा करायची. म्हणून भक्ती पाहिजे तर ती भक्त प्रल्हाद सारखी. म्हणून पण वाल्या पळ्या सांगल्या राम नाम घेणार नाही. मग नारदान सांगल्या मरा मरा म्हणशील. वाल्या पळ्या सांगल्या हो मरा मरा म्हणतोय. आणि मरा मरा म्हणता म्हणता त्याचं नकळत त्याच्या मुखातून राम नामाचा जप झाला आणि वाल्या पळ्याचा वाल्मिकी झाला आणि त्याने शतकोटी रामायण लिहून ठेवलं. बघा म्हणजे आपण म्हणतो रावण हा दुष्ट होता पण त्याने सीतेचं हरण केलं. रावण हा दुष्ट होता. अरे पण रावणाची देवाची भक्ती ही विभीषणाने पण केली आणि रावणाने पण केली. आपण म्हणतो रावण हा विरोधी भक्ती होती रावणाची त्याने सीतेचं हरण केलं. पण ज्या वेळेला रावण सीतेचं हरण करण्यासाठी गेला त्यावेळेला तो सीतेला काय म्हणाला भिक्षाम दे माई.
भिक्षाम दे आई, म्हणजे ज्याने सुरुवातीला सीतेला आई म्हणून संबोधलं तो त्या सीतेकडून कशाची अपेक्षा करणार मंडळी. म्हणून सीता जिवंत मिळाली ही प्रभू रामचंद्राची ताकद होती, पण रावणाच्या सानिध्यात रवान सुद्धा सीता पवित्र मिळाली ही त्या रावणाची मर्यादा होती मंडळी. असा काहीतरी सांग, नुसती आपली मिमिक्री करत बसू नको. कसला विद्यापीठ हा माहिती आहे ना, ते इंग्लंडला जाऊन येले, तू आपलो कुलाब्यात तरी जाऊन ये. लंडनला ते जाऊन येले हे ना, आपल्या भाऊच्या धक्क्यापर्यंत तरी जाऊ दे ना. काय करतो भाऊच्या धक्क्यात जावतो ना, कारण नाला सुपारा बोलो ना तो विक्री करून उपयोग नाही. तुमचा विनोद माझ्यापेक्षाही 100% मजबूत आहे, 100% मजबूत आहे. पण आपण बोलताना आम्ही सुद्धा कलाकार असो ना. लोकांचं काय बोलण्यासारखं नाही हो. समजा आता त्यांना मी काय बोललोय तर ते काय सांगतले, आमका टार्गेट केल्याशिवाय ह्यांचे कार्यक्रमच ठरायचे नाही. आमका बोलल्याशिवाय ह्यांका पर्याय नाही. हे जर आमका बोलले तरच ह्यांचे कार्यक्रम वाढतात, आणि जर नाही बोलला तर म्हणतले काय ह्याची हिंमत झाली नाही, ह्याची हिंमत झाली नाही म्हणतले. त्यामुळे आम्ही त्यांचा बोलाचाच टाकलेला. त्यांनी आता एकच काम करूचा, जा काय बोलायचा हा का माझ्या शेजारच्या बोलायचा. तर बिचारे ते काय बोललेच नाही, फक्त ते एकच बोलले. त्यांना फक्त काय माहिती आहे, मी फक्त काळीचारला ह्या गाणं म्हणतो, ह्या फक्त त्यांना लोकांना दाखवता होता की माझा ह्या गाणं तयार आहे. कसला चढता सूरज होय ना. नाही नाही, तुम्ही असाच ना, ते उठले का पहिले तुम्ही उठून दाखवा. हा बघा, लोकांनी काढले तर हे असं फोटो नाही किती आपण काय बुवा. आपले जर डोळे चांगले असतील, आपले जर डोळे चांगले असतील तर आपण जगाच्या प्रेमात पडू, पण आपली जीभ जर गोड असेल ना तर हे जग आपल्या प्रेमात पडणार आहे. हे जग आपल्या प्रेमात, कारण हे कलियुगाचं पर्व आहे. इथे प्रत्येकाला गर्व आहे, मी आहे तर सर्व आहे, बाकी सारं व्यर्थ आहे. अरे कुणा वाचून कुणाचं अडत नसतं, आदर कर सर्वांचा. हाच खरा मानव धर्म आहे, हाच खरा मानव धर्म आहे. कारण प्रेमाने जोडलेली 4 माणसं आणि त्यासाठी लागणारे 2 गोड शब्द, हे वैभव ज्याच्या जवळ आहे ना तो जगामधला सर्वात श्रीमंत माणूस आहे मंडळी. नुसते आपले आमचे कॅलेंडर फुल होत, महिन्याचे आम्ही 25 वारी करतो, 30 वारी करतो, त्याच्याशी ह्या भजन रसिकांका काय घेणं देणं नाही. तू किती कमवतो होता सगळे आवाज काढून घ्यावा. हा चला. जाऊनी पंढरपुराला विठेवरी कुंडलिकासाठी वेळा झाला, भक्तीमध्ये बोलून आले मुलुंग टाळाचा साथीला, जय घोष झाला आनंद सोहळा एकादशीला, सागे जय करून रामनामी दारंगुण देती संतती गवन, रामनामी दारंगुण देती संतती गवन. देवदानवराती अशी नामाची महती, हरिनामाच्या संगती सुखी होईल हे जीवन, रामनामी लाई रामनामी देती संतती गवन. संत शीतव सावळा सावळा करकटेवरी गळा, वैजयंती माळा भाळी, कस्तुरीचा टिळा शोभला हो पंढरीचा, हो पंढरीचा, पंढरीचा पंढरीचा.
पंढरीचा निळा सावळा जम्या डोळे भरी पाहिला पंढरीचा निळा सावळा जम्या डोळे भरी पाहिला करकटेवरी गळा वैजयंती माळा माळी कस्तुरीचा टिळा शोभला करकटेवरी गळा वैजयंती माळा माळी कस्तुरीचा टिळा शोभला पंढरीचा हो पंढरीचा 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 निळा सावळा जम्या डोळे भरी पंढरीचा निळा सावळा जम्या डोळे भरी पंढरीचा हो पंढरीचा 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 निळा सावळा जम्या डोळे भरी पंढरीचा निळा सावळा जम्या डोळे भरी करकटेवरी गळा वैजयंती माळा माळी कस्तुरीचा टिळा शोभला करकटेवरी गळा वैजयंती माळा माळी कस्तुरीचा टिळा शोभला पंढरीचा हो पंढरीचा 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 निळा सावळा जम्या डोळे भरी पंढरीचा निळा सावळा जम्या डोळे भरी एकला विठ्ठल माझा एकला विठ्ठल एकला विठ्ठल माझा एकला विठ्ठल एकला विठ्ठल माझा एकला विठ्ठल एकला विठ्ठल माझा एकला Bye.
पाहिला कुणी पाहिला 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 हो माझा देव कुणी पाहिला कुणी पाहिला 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 हो माझा देव कुणी पाहिला कुणी पाहिला 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 हो माझा देव कुणी पाहिला पलीकडे ये मला पलीकडे ये पांडुरंगा कधी मराठी चंद्रभागा पलीकडे ये मला पलीकडे ये पांडुरंगा कधी मराठी चंद्रभागा 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 पलीकडे ये मला पलीकडे ये पांडुरंगा कधी मराठी चंद्रभागा पलीकडे ये मला पलीकडे ये पांडुरंगा कधी मराठी चंद्रभागा कधी मराठी चंद्रभागा कधी मराठी चंद्रभागा धन्यवाद मंडळी या ठिकाणी